गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आज बघत सगळे पप्पा आहेत. तर पप्पा काल आले होते. खरं म्हणजे पप्पांना मोबाईल घ्यायचा होता. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, आई पप्पांना मोबाईल घेऊन देत नाही आहे. आई ओरडते मोबाईल अजिबात घ्यायचा नाही आहे. पण आईच्या नकळत पप्पाने मोबाईल घेतला आहे. आता जो जुना मोबाईल आहे ना, तो पप्पा तिकडे स्थापनाला ठेवणार आहेत ना, आणि नवीन मोबाईल ते आता वापरणार आहे. आणि जो जुना मोबाईल होता तो पण जेव्हा खूप हँग होत होता. इव्हन आपण जेव्हा बॅग जातो ना, तर तो कधी कधी तो बॅगचा जो आपण असं टच करतो ना याच्यावरती, तर ते होत नव्हतं. त्यानंतर आपण जे कॉल लॉक करतो किंवा क्लिअर लॉक वगैरे, आणि काही आपण डाउनलोड वगैरे केलं तर पटकन डाउनलोड होतसुद्धा नव्हतं. तर ते एक तर पप्पांना जो जुना मोबाईल आहे त्यामध्ये अँटीव्हायरस टाकावा लागेल, तेव्हा तो पूर्ण क्लीन होईल वगैरे. पण पप्पांना नवीनच घ्यायचा होता ना, तर पप्पांनी नवीन घेतला आहे. आणि आता पप्पा जेव्हा उद्या घरी जातील ना, आणि उद्या घरी गेल्यानंतर पप्पा जेव्हा तो मोबाईल आईला दाखवतील मग तेव्हा पप्पांचं काय खरं नाही असं. तेव्हा पप्पा चांगला ओरडा खाणार आहे ताईचा, असं आहे. तर आधी म्हणजे पप्पांनी स्वतःहून मोबाईल घेतला होता. पण आता मी पप्पांना व्यवस्थित मोबाईल घेऊन दिलेला आहे. रफ अँड टफ पप्पा व्यवस्थित म्हणजे वापरू शकतात. कारण आता मी ज्या मोबाईलनी शूट करते तर तोसुद्धा मोबाईल मी घेतला होता इथे कल्याणला. टाटा सेंटर आहे, टाटा मोबाईल सेंटर आहे. तर मी तिथूनच मोबाईल घेते आणि तिथे एकदम दाखवलं राजा. तर आणि हे आम्ही काल घेतलं आहे बाजारातून. तर तिथूनच मी मोबाईल घेते. बाकी मी मोबाईल आम्ही म्हणजे जिथून मोबाईल एकाच दुकानातून शॉपमधून घेतो. आणि टाटा फोन सेंटर असं नाव आहे, किंवा टाटा मोबाईल सेंटर असं आहे. तिथे मोबाईलसुद्धा ते रिपेअर करतात. आणि तिथे त्यांचे जे मोबाईल आहे ते खूप सुंदर छान आहेत, रफ अँड टफ, तुम्ही कसेही वापरा व्यवस्थित असतात. तर पप्पांना तिथं मी छान व्यवस्थित असा मोबाईल घेऊन दिला, जेणेकरून पप्पा व्यवस्थित वापरू शकतात याच्यापुढे. आणि याच्यापुढे तो जास्त म्हणजे लवकर हँग वगैरे होणार नाही आहे. कारण मी ज्या मोबाईलवरून शूट करते तर मी मोबाईलसुद्धा त्याच दुकानातून घेतलेला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बाकी आमचा चहा नाश्ता झालेला आहे. तर खूप दिवसांपूर्वी आम्ही गेल्या शनिवारी आम्ही गार्डनला गेलो होतो. ते सुद्धा संध्याकाळी गेलो होतो. पण संध्याकाळी एवढा अंधार होता की बस जास्त काही शूट करता आलं नाही. पण आज आम्ही चालू सकाळी अर्ली मॉर्निंग. आता वाजले 9:15. खरं म्हणजे मला 8 वाजताच निघायचं होतं, पण थोडं उशीर झाला. पण ठीक आहे, आता आम्ही रिक्षाने जाऊ आणि मग येताना चालत येऊ. आमचं प्लॅनिंग असं होतं की सकाळी चालत जायचं आणि येताना रिक्षाने यायचं. पण नाही, आता आम्ही रिक्षाने जाऊ डायरेक्ट त्या गार्डनपर्यंत आणि येताना चालत येऊ. आणि साधारणपणे 25 मिनिटाचा रस्ता आहे बिल्डिंगपासून ते गार्डनपर्यंत. पण 25 मिनिटं चालायला काय हरकत नाही आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ज्ञानेश जेव्हा 1 वर्षाचा होता ना, तेव्हा मी त्या गार्डनमध्ये गेलो होतो. तेव्हा त्याने खूप खेळला तिथे, स्लायडरमध्ये खेळला आहे वगैरे पाण्यामध्ये. आज खूप दिवसांनी जाते आणि तो गार्डन अप्रतिम आहे, सुंदर आहे, छान आहे, बघण्यासारखं आहे. आणि असं वाटतं की तिथे निवांतपणे शांत 2-3 तास घालायला काहीच हरकत नाही. तर आज आम्ही तिथे गार्डनमध्ये
जातो आहे आणि गार्डनमध्ये मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे. खूप सही आहे, छान. मला तो गार्डन खूप आवडतो. चला तर आपण निघूया. तर आता मी रिक्षामध्ये बसलेली आहे आणि रिक्षामध्ये बसून रस्त्यावरती चालणारी माणसं, आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या गाड्या, शाळेत जाणारी मुलं हे बघून खूपच सुंदर आणि छान असं वाटतं. आता आम्ही गार्डनमध्ये आम्ही आता आलेलो आहोत. हा गार्डनच्या बाहेरचा एरिया आहे आणि गार्डनच्या दोन्ही साईडला छान मस्त फुलांची अशी झाडं आहेत. त्यानंतर खूप जणांनी गार्डनच्या बाहेर अशा गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि हे जे गार्डन आहे ते महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उद्यान असे या गार्डनचं नाव आहे. जेव्हा ज्ञानेश 1 वर्षाचा होता तेव्हा मी ज्ञानेशला या गार्डनमध्ये घेऊन आली होती आणि हे गार्डन खूपच सुंदर छान आहे. तेव्हा मला गार्डन एवढं आवडलं होतं. त्यानंतर मी खूप 3 वर्षांनंतर मी या गार्डनमध्ये आलेली आहे. तुम्ही बघू शकता ही माझी बेस्ट फ्रेंड आहे गाडीवरती. म्हणजे तिनेसुद्धा त्या गाडी बाहेर पार्क केलेली आहे. ही माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि माझ्या बेस्ट फ्रेंडची मुलगी ज्ञानेशची बेस्ट फ्रेंड आहे. हा योगायोग आहे की मीसुद्धा आज गार्डनमध्ये आलेली आहे आणि माझी बेस्ट फ्रेंडसुद्धा आज गार्डनमध्ये आलेली आहे. त्याने तुम्ही बघू शकतात की जेव्हा आपण गार्डनमध्ये एंट्री करतो त्या लेफ्ट साईडलाच इथे एक्सरसाइज करण्याची साधनं आहेत. तर आणि ह्या झाडावरती असं वाटतं की व्हाईट कलरची चादरच पांघरलेली आहे, पण ही व्हाईट कागदी फुलांचं झाड आहे. तर इथे छान मस्त एक्सरसाइज करण्याची साधनं आहेत आणि इथे जेंट्स लोक इथे एक्सरसाइज करतात आणि याच्याच अपोजिटलाच परत एक्सरसाइज करण्याची साधनं आहेत, पण इथे लेडीज एक्सरसाइज करतात. हे त्याने खूपच सुंदर छान बनवलेलं आहे. आणि त्यानंतर या गार्डनमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला शोची झाडं बघायला मिळतील, फुलांची झाडं बघायला मिळतील, वेगवेगळ्या कलरच्या फुलांची झाडं बघायला मिळतील, वेगवेगळ्या तुम्हाला फळांचीसुद्धा झाडं बघायला मिळतील. म्हणजे शोची झाडं, फुलांची झाडं, फळांची झाडं तुम्हाला बघायला मिळतील. आता इथे तुम्ही बघू शकता हे छोट्या छोट्या कळ्या आहेत, पण नक्की हे झाड कसलं ते माहिती नाही. बाकी हे शोचं झाड आहे आणि हे सुद्धा शोचं झाड आहे. सही आहे एकदम म्हणजे. आणि बघा ना, म्हणजे रेड कलरची झाडं, ग्रीन कलरची झाडं हे बघून खूपच सुंदर छान असं वाटतं. आता इथे ही जी झाडं आहेत त्या झाडांवरती छान मस्त अशी ही फुलं आलेली आहेत आणि पूर्ण अशी गुच्छाने ही फुलं आलेली आहेत. नक्की या झाडाला काय बोलतात ते मला माहिती नाही, पण जर आज माझ्या जोडीला आई असती तर आईने मला डिटेलमध्ये सगळं सांगितलं असं, हे झाड कुठलं आहे आणि ते कसं येतं आणि ते कसं लावायचं, सगळं मला डिटेलमध्ये आईने सांगितलं असतं. पण हेच तुम्ही बघू शकता सई ही झाडं एकदम. आणि त्याने या गार्डनमध्ये त्यांनी जे झाडं लावलेत ना, ते म्हणजे एका साईडला त्यांनी पूर्ण शोची झाडं लावलेली आहेत, एका साईडला त्यांनी पूर्णपणे अशी फुलांची झाडं लावलेली आहेत. त्यानंतर एका ठिकाणी त्यांनी पूर्ण फळांचीच झाडं लावलेली आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू पुढे हे सगळं बघायला मिळणार आहे. तर तुम्ही इथेही बघू शकता आणि झाडं बघा कशा पद्धतीने लावलेली आहेत. तर इथे बाहेरच्या साईडला त्यांनी टगरीची सफेद फुलांची झाडं लावलेली आहेत आणि आतमध्ये शोची झाडं लावलेली आहेत, जे की ब्राऊन कलरची, म्हणजे थोडं ब्राऊन कलर, रेड किंवा ब्राऊन कलरची ती पानं दिसतात शोची झाडं. खूपच सुंदर आहे. आणि खरं म्हणजे इथे आणि ही जे झाडं लावलेली आहेत तर इथे ते अजिबात एंट्री करून देत नाही. हा जो रस्ता आहे, या रस्त्याने तुम्हाला वॉकिंग करायचं आहे. आणि बाकी याच्या साईडलाच खूप साऱ्या स्लायडर आहेत आणि ज्ञानेश स्लायडरवरती खेळतो आहे. आणि ह्या ज्या स्लायडर आहेत ना, म्हणजे अगदी छोट्या मोठ्या अशा आहेत, म्हणजे लहान मुलंसुद्धा खेळू शकतात, मोठी मुलंसुद्धा खेळू शकतात आणि खूप उंच अशा स्लायडर आहेत. आणि त्यानंतर खूप सुंदर आहेत आणि एकदम सही आहेत. आणि ज्ञानेश खूपच एक्सायटेड आहे. तो खूपच आनंदी आहे आणि तो खूप एन्जॉय करतो आहे, कारण त्याला एकाच वेळेला एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्लायडर बघायला मिळालेल्या आहेत आणि तो खेळतो आहे, तो एन्जॉय करतो आहे. हे खूपच सही आहे, छान आहे. आणि पप्पासुद्धा तिथे साईडला एका बाकड्यावरती बसलेले आहेत आणि इथेसुद्धा अगदी झाडं आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत.
आता इथे तुम्ही बघू शकतात, इथे ही ज्ञानेशची फ्रेंड आहे. अ, आता मी दुसऱ्या साईडला आलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात की इथे जसं हे जे फूल आहे, तर ह्या फुलाला काय बोलतात माहिती आहे का? मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा मामाच्या गावाला जायची ना, तेव्हा खूप जणं बोलायचे याला म्हातारीचं फूल बोलतात, असं बोलतात. पण तसं याला खरं म्हणजे या झाडाचं नाव वेगळं, याला वेगळंच काहीतरी फूल बोलतात आणि ह्या कळ्या आहेत. याची कळी पण खूप सुंदर आहे ना या फुलाची, सई वाटते ना, असं वाटतं की एकदम सई वाटते वगैरे. आणि हे झाड खूप मोठं आहे आणि पूर्ण त्या झाडाला अशी फुलं आलेली आहेत. तर हिरवं झाड त्यावरती अशी छान मस्त कापसासारखी अशी ग्रीन सॉरी रेड फुलं, खूप सई वाटतं ना, सई एकदम छान वाटतं. आणि असं आजूबाजूचं जे वातावरण आहे, तर ते असं नैसर्गिक असेल तर ते म्हणजे बोलतात सगळीकडे हिरवळच हिरवळ, पूर्ण हिरवी हिरवी झाडं आणि पूर्ण शांत असं वातावरण आणि जिकडे तिकडे पूर्ण असं पक्ष्यांचा किलबिलाट, हे वातावरण मला तर खूपच आवडतं. तुम्ही बघू शकता ह्या झाडाला अशा शेंगासुद्धा आलेल्या आहेत. म्हणजे या शेंगांमध्ये जी बिया असतात ना, त्या जर बिया ह्या शेंगा सुकून त्या बिया जर आपण जर समजा पुन्हा एकदा जमिनीमध्ये लावल्या, तर त्याची झाडं येऊ शकतात. आता इथे माझी जी फ्रेंड आहे ती ज्ञानेशला आणि ज्ञानेशची जी फ्रेंड आहे, दोघांनाही छान मस्त पाण्यावरती बसून म्हणजे छान मस्त त्यांना तिथं खेळवते आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे लाल गुच्छाची सुद्धा झाडं आहेत. त्यानंतर इथे बोरीची सुद्धा झाडं आहेत. एकदम सही आहे, छान आहे वगैरे. आणि जेव्हा ज्ञानेशला कळलं आहे ना, की त्याची बेस्ट फ्रेंड आलेली आहे गार्डनमध्ये, तो सरळ तो जिथे खेळत होता ना, ती साईड सोडून तो सरळ दुसऱ्या साईडला आलेला आहे. कारण दुसऱ्या साईडला म्हणजे इथं कसं माहिती जसं एक्सरसाइज करण्याची जेंट्स आणि लेडीज असे 2 एक्सरसाइज करण्याचे असे वेगवेगळे त्यांनी असे ग्राउंड केलेत. तसं इथे सुद्धा त्यांनी असं म्हणजे 2 असे ग्राउंड केलेले आहेत. हा एक ग्राउंड आहे. इथे पूर्ण स्लायडरच आहे आणि इथे आता ज्ञानेश आणि त्याची फ्रेंड खेळत आहेत आणि दुसरं जे गार्डन आहे ना, तिथे पाळणे आणि स्लायडर आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे हे जे झाड आहे शोचंच झाड आहे, पण या झाडाला येल्लो, रेड, ग्रीन अशी ही पानं आहेत छोटी-छोटी. सही आहे. आणि ज्ञानेशला जेव्हा कळलं ना, की त्याच्या या गार्डनमध्ये जी बेस्ट फ्रेंड आलेली आहे, तो धावत गेला. तिचा हात पकडून तिला इथे घेऊन आला आहे आणि ते दोघंही आता छान मस्त खेळतात. आता मी तुम्हाला या गार्डनचा आतमधला भाग दाखवते. इथे जिथे त्यांनी आतमध्ये झाडं लावलेली आहे, तिथे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे, की आतमध्ये जाऊ नये, आतमध्ये साप आहे. लिटरली त्यांनी असं दिलेलं आहे. कारण ना खरं म्हणजे साप वगैरे असं काही नाही इथे. पण लहान मुलांनी तर एंट्री करू नये. कारण ही जी झाडं आहेत ना, ही साधी-सोधी झाडं नाही आहेत. म्हणजे त्यांनी खूप वेगवेगळ्या फुलांची, फळांची झाडं लावलेली आहेत. तुम्ही इथे बघू शकता, ही जी झाडं आहेत ना, ही पूर्ण आंब्याची झाडं आहेत. तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे, स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे, की आतमध्ये कोणी एंट्री करू नये. आणि इथे सुद्धा पुन्हा एकदा असं बोर्ड लावलेला आहे, की इथे साप आहे, प्लीज कोणी एंट्री करू नये. साप वगैरे काही नाही आहे. खरं म्हणजे त्यांनी इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची झाडं, फणसाची झाडं लावलेली आहेत. आता तुम्ही बघू शकता आतमध्ये जसं बोलतात ना भूलभुलैया, जसं तसा हा गार्डन आहे, असं आहे. तर इथे या गार्डनमध्ये आतमध्ये हे झाड तुम्ही बघू शकतात. एकदम सही आहे. म्हणजे एवढं की ना म्हणजे उन्हामध्ये सुद्धा तुम्ही सावलीमध्ये इथे बसू शकतात. आणि इथे खूप वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत. खरं म्हणजे हे झाड कुठलं मला माहिती नाही आहे, पण खूप अशा मोठ्या पानांचं ते झाड आहे. आणि त्याची पानं मोठी असल्याने काय होतं माहिती आहे का, सगळीकडे असा छान असा म्हणजे सावली पडलेली आहे बघा हे झाड. एकदम सही वाटतं, असं घनदाट असं हे झाड वाटतं आणि एकदम सही. आणि या झाडाची सावलीसुद्धा खाली खूप खूप मस्त अशी पडलेली आहे. पण एवढंच आहे, आतमध्ये कोणालाही एंट्री नाही आहे. असं आहे. आणि आतमध्ये आणि ना अननस, पपई अशी ही झाडं लावलेली आहेत.
सही वाटतं आणि मलाही अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला खूपच सुंदर छान असं वाटतं. आणि हा जो गार्डन आहे ना, मी तुम्हाला सांगितलं ना की अगदी भुलभुलैया आहे. गार्डनमध्ये शक्यतो ना माणसं काय करायला येतात माहीत आहे का, मुलांना खेळण्यासाठी घेऊन येतात, म्हणजे स्लायडर वगैरे यासाठी, पाळणे वगैरे यासाठी. पण जर हा गार्डन बघितलात ना तर एकदम सही आहे. आता तुम्ही बघू शकतात की हा पूर्ण गोल असा राऊंड आहे आणि पूर्णपणे इथे बाकडे वगैरे लावलेले आहेत आणि तर काही लेडीजसुद्धा बसलेल्या आहेत. खूप छान मनसोक्तपणे असे ते छान मस्त गॉसिप करतायत वगैरे. आणि इथे असेच आहे की तुम्हाला ना गोल, सर्कल, ट्रायंगल शेपमध्ये किंवा ओव्हल शेपमध्ये असे तुम्हाला खूप सारे असे गोल्स दिसतील. त्या गोलामध्ये आणि खूप मोठमोठी अशी झाडं लावलेली आहेत आणि ती जी झाडं आहेत ती साधी झाडं नसून तर काही झाडं फुलांची आहेत, काही झाडं फळांची आहेत. तुम्ही इथे बघू शकतात. इथे हे जे आहे हे झाड, तर हे क्रिसमस ट्री आहे. मला इथे हे क्रिसमस ट्री बघून खूपच सुंदर छान वाटलं ना. त्याच्या त्या फांद्या बघ ना किती एकदम, म्हणजे हे क्रिसमस ट्री पूर्ण असं जाड आहे आणि पूर्ण हिरवंगार आहे. मला तर खूपच छान वाटलं की अरे छान, चला बाबा गार्डनमध्ये क्रिसमस ट्री आहे ना. हे बघून तर मला खूपच आनंद झाला, कारण क्रिसमस ट्री मला खूप आवडतो. तर इथे एक क्रिसमस ट्री नसून 2 क्रिसमस ट्री आहेत आणि सही आहेत. आणि अजून आपण आता पुढे जाणार आहोत. तर हे खूप, जसं मी तुम्हाला सांगितलं, हा पूर्ण भुलभुलैया आहे. तर इथं खूप सारे स्क्वेअर आहेत, खूप सारे ओव्हल शेप आहेत, खूप सारे ट्रायंगल शेप आहे, रेक्टँगल म्हणजे शेप आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी खूप सारी झाडं लावलेली आहेत आणि तुम्ही ती झाडं बघाल ना तर तुम्हालाही ती झाडं बघून खूपच असं आनंद वाटेल. आता हे तुम्ही बघू शकतात, हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं झाड आहे. याला अशा खूप मोठ्या मोठ्या शेंगा आलेल्या आहेत, त्यासुद्धा अशा एकदम ताट कडक, आणि त्याला अशा ब्लू कलरची फुलं आलेली आहेत. बघताना खूपच सही आणि छान वाटतं. आणि इथे काही झाडांना येल्लो कलरची फुलं आलेली आहेत. आणि तुम्ही बघू शकतात की हे जे गार्डन आहे ना, हे जे आहे ना, तर इथे पूर्णपणे आंब्याची झाडं आहेत. आणि इथे आंब्याची झाडं खूप लावलेली आहेत आणि या आंब्याच्या झाडांना खूप मोहर आलेला आहे. आता आतमध्ये आंब्याची झाडं आहेत, पण साईडला झाडं कशाची आहेत माहिती आहे तुम्हाला? काजूची झाडं आहेत. तर मी तुम्हाला जसं मगाशी तुम्हाला जे दाखवलं मी, की हे बघा, ही ना अगदी, हा ना लाल गुच्छा आहे आणि खूप म्हणजे लाल गुच्छा आहे, पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे, बघा इथे येल्लो फुलं आहेत आणि सही आहेत, एकदम सही आहेत. आणि याची जी पानं आहेत ना, या पानांनासुद्धा असा वेगवेगळा असा आकार आहे आणि सही, पण ही सगळी गुच्छाचीच झाडं आहेत. इथं पण तीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि इथे सुद्धा असं छान मस्त असं एक गोल सर्कल आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांनी एक झाड लावलेलं आहे, ते सुद्धा शोचं झाड आहे. आणि आता आपण सरळ जाऊ. आता तुम्ही बघू शकतात, हा सगळा असं भुलभुलैयाचा हा गार्डन आहे आणि जो या गार्डनमध्ये पूर्णपणे फिरेल ना त्यालाच पूर्ण आयडिया येईल. आता पुढे खरं म्हणजे एंड आहे, तर पुढे तो एंड तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. तुम्ही इथे बघू शकतात की हे जे झाड आहे, या झाडावरती पूर्ण लाल फुलं आहेत पूर्ण. तर हे बघा, हे जसं मी तुम्हाला सांगितलं की जशी ना म्हातारीची फुलं, असं लहानपणी खूप बोलायचे. ही जी फुलं आहेत ना, ही अशी उडत कधी-कधी खिडकीमध्ये येतात, कधी-कधी आपल्या हाताला मिळतात वगैरे. आणि लिटरली आपण असं ना, आपण आपल्या इच्छा ज्याही काही असेल ना, त्या बोलतो आणि परत असं हातावरती ठेवून त्याला आपण फूक मारतो. मे बी ते हेच आहे की काय, मला असं वाटतं की मे बी ते हेच असावं. कारण मला चांगलंच आठवतं, कारण मामाच्या गावी आम्ही असंच करायचो. हे जे फुल आहे ना, या हातावरती घेऊन मनातली इच्छा व्यक्त करायची आणि मग त्या फुल आहे ते असे फूक मारायचे. ते जे फूल ते उडून जातं, असं आहे.
आता मी तर तुम्हाला बोलते की इथे हा एंड आहे. इथे तुम्ही बसू शकतात, गॉसिप करू शकतात, पूर्ण ऑल फॅमिली वगैरे असं आहे. आणि आजूबाजूला पूर्ण झाडंच झाडं आहे. आणि इथे एवढी झाडं आहेत ना, ही झाडं एकमेकांना एवढी हे झालेली आहेत ना, की जेणेकरून म्हणजे ऊन अजिबात लागणार नाही, पूर्ण सावळीच येणार आहे. आणि इथे त्यांनी पुन्हा असा एक बोर्ड लावलेला आहे की त्या आतमध्ये साप आहे, कोणी आतमध्ये एंट्री करू नये. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की साप वगैरे काही नाही इथे. पण इथे एवढंच आहे की ना, कोणी आतमध्ये शिरू नये आणि झाडांचं काही नुकसान करू नये म्हणून त्यांनी ते फक्त एक असं बोर्ड लिहिलेलं आहे, जेणेकरून तिथे कोणी आतमध्ये जाणार नाही. आता आपण रिटर्न चाललेलो आहोत. आहे की नाही हा गार्डन भुलभुलैयासारखंच आहे ना, सही एकदम. आणि एकदम आणि जर कोणाला फोटोशूट वगैरे करायचं असेल ना, तर नक्की या गार्डनला नक्की व्हिजिट द्या. सही आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे पूर्ण असं फुलं खाली पडलेली आहेत. आणि सह्याने जर समजा आपल्याला काही डेकोरेशन करायचं असेल तर आपण या फुलांचा नक्की वापर करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकतात, हे कसलं झाड मला माहिती नाही, पण याची पानं बघितली तुम्ही एकदम एकदम स्ट्रेट सरळ आहेत. आता हा सगळा आजूबाजूचा एरिया आहे. आता आपण रिटर्न चाललेलो आहोत. आता मी जशी आले होते तसंच मी तुम्हाला आता राईट साईडनी सगळं दाखवलं होतं. तर मी तुम्हाला आता लेफ्ट साईडने तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण इथून एंट्री केली होती, आता आपण इथून जातो आहे. तर आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की काजूची झाड, तर मी तुम्हाला आता काजूची झाडं दाखवणार आहे. आणि इथे काही छोटे छोटे असे पाईप आहेत. तर तिथे म्हणजे या झाडांना रोज सकाळी ते पाणी टाकतात. आता तुम्ही इथे बघू शकतात की इथे एवढी उंच झाडं कसली आहेत. तर हे जी झाडं आहेत ना, काजूची झाडं आहेत. मला पहिले असं वाटलं की असेल कसली तरी फुलं वगैरे, म्हणजे कसलं तरी झाड वगैरे असेल. पण जेव्हा व्यवस्थित बघितलं आहे ना, तेव्हा कळलं की ही काजूची झाडं आहेत. आणि हे जे साईडला कटडे आहेत, तुम्ही या कटड्यांवरती बसू शकतात वगैरे. तुम्ही आता इथे बघू शकता की त्यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की आतमध्ये एंट्री करू नये, आतमध्ये खूप साप वगैरे आहेत. आता इथे आतमध्ये आंब्याची झाडं आहेत, त्याला खूप मोहर आलेला आहे. आता तुम्ही बघू शकतात की ह्या झाडाला अगदी छोटी छोटी अशी फुलं आलेली आहेत. आणि तुम्ही हे बघू शकतात, वाव, सही आहे, एकदम सुंदर. हे काजू आहेत. तर हे आहे काजूचं झाड, हे बघा. आणि आतमध्ये खूप सारे असे छोटे छोटे काजू आलेले आहेत. हे बघा, इथे सुद्धा आता एक काजू आलेला आहे. एकदम सही आहे ही सगळी झाडं. हे बघा काजू, वाव. आणि आतमध्ये पण तुम्ही बघाल ना, पूर्ण असं गुच्छे, असे काजूचे पूर्ण गुच्छेच गुच्छे आहेत. एकदम सही आहेत. आणि मी फर्स्ट टाईम काजूचं झाड कसं असतं हे मी फर्स्ट टाईम बघितलेलं आहे. एकदम सही आहे एकदम. आणि जी पानं आहेत ती पानं पण खूपच सही आहेत. आणि आतमध्ये तर पूर्ण आंब्याची झाडं आहेत आणि आंब्याच्या झाडांना पूर्ण मोहर आलेला आहे. पण आता कसं माहिती आहे का, मे महिन्यामध्ये हे काजू जेव्हा मोठे होतील, त्यानंतर जे आंबे येतील, तर ते बघताना किती छान वाटणार आहे माहीत आहे. एकदम म्हणजे काजू आंब्याची झाडं एकदम सही छान. आणि ना, सांगू का, ह्या गार्डनमध्ये ज्याने कोणी ही जी झाडं लावलेली आहेत ना, आंब्याची, काजूची, त्यानंतर अननसाची वगैरे, तर त्याला खरंच म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आणि तुम्ही बघू शकता ही जी झाडं हे पूर्ण अशी त्यांनी लाईनीशीर लावलेली आहेत. आणि हे बघू शकता आंब्याला छान मस्त अशी कवळी कवळी पानं आलेली आहेत. एकदम सही, म्हणजे एकदम लाईनीशीर त्यांनी आंब्याची आणि काजूची झाडं लावलेली आहेत. आणि आतमध्ये सुद्धा मे बी ना, मला असं थोडंसं वाटतं की आतमध्ये ना चिंचेची सुद्धा, आपण जे चिंच खातो ना, ते चिंचेची पण झाडं आहेत. तर खरं म्हणजे ना, आपल्याला ह्या आंब्याची जी झाडं आहेत त्याला पण खूप ना पूर्ण खालपर्यंत असं मोहर आलेलं आहे. मे महिन्यामध्ये त्याला खूप सारे आंबे येतील आणि खूप सारे काजू येणार आहेत. सही एकदम. आणि खरंच सांगते, ही झाडं या गार्डनमध्ये, ही जी ज्यानेही कोणी ही झाडं लावली असतील ना, त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. त्यांनी अप्रतिम अशी शोची झाडं लावलेली आहेत. एकदमच सही, तुम्ही बघू शकतात. आणि बघा ना, म्हणजे देवाने
ही जी सृष्टी निर्माण केली, या सृष्टीमध्ये त्यांनी कसं ना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं त्यांनी लावलेली आहेत. म्हणजे फुलं, फळांची झाडं लावलेली आहेत. म्हणजे म्हणजे त्यांनी निर्मिती करताना कशी केली ना देवाने, एकदम सही केले. आणि खरंच सांगते ज्यांनी कोणी हा गार्डन तयार म्हणजे तयार केले म्हणजे बांधून वगैरे तयार केलेला आहे, तर त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आता तुम्ही बघू शकता या झाडाला किती मोठं पान आहे. हे झाड कसलं आहे ते मला अजिबात माहिती नाही, पण याची पानं खूप मोठमोठी आहेत. आता मी सरळ चालत चाललेली आहे. आता तिथे सुद्धा पूर्ण एंडच आहे. पूर्ण एंड आहे. तिथे सुद्धा असे छोटे असे बाकडे आहेत लाईनीशी आणि फक्त झाडं आहेत आणि त्या बाकड्यांवरती झाडाची सावली पडते. पूर्ण असंच आहे. सही एकदम. आणि कसं आहे ना सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग कवळ्या उन्हामध्ये बसायची मजाच वेगळी असते. तुम्ही ते बघू शकतात. इथे ही जे आंब्याचं झाड पण याला अगदी छोटी 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 पानं आलेली आहेत. ही पानं बघताना खूपच सुंदर छान असं वाटतं. आणि सांगू का म्हणजे असं नाही आपलं जे डेली रुटीन असतं ना हे नेहमी कामाचंच असतं. म्हणजे आपल्याला कधी-कधी स्वतःसाठी सुद्धा अजिबात वेळ मिळत नाही. पण असं आठवड्यातून तुम्ही 1 दिवस किंवा त्यातला 1 तास जरी तुम्ही गार्डनमध्ये येऊन जरी कवळ्या उन्हामध्ये तुम्ही बसला, तर तुम्हाला खूप रिलॅक्स फील होईल. खूप छान वाटेल. ही जे आजूबाजूची जी झाडं आहेत, तर जे आजूबाजूचं ते हिरवंगार निसर्ग आहे, हे बघून खूपच छान वाटतं. म्हणजे ना मन पूर्ण हलकं होतं. एकदम टेन्शन फ्री होऊन जातो आपण. तुम्ही इथेही बघू शकता. इथे एक बाकडा आहे आणि इथे मोठं झाड आहे. त्या झाडाची सावली या बाकड्यावरती पडलेली आहे. सही आहे ना एकदम. म्हणजे बघा ना आपण एकदम आणि सकाळी सकाळी एवढी थंड हवा असते ना म्हणजे कवळं ऊनही मिळतं आपल्याला, थोडी थंड हवाही मिळते. आणि हे जे झाड आहे ना हे हे झाड आहे ना हे कसलं झाड माहिती आहे तुम्हाला? आपण हातावरती जी मेहंदी काढतो माहिती आहे ते मेहंदीचं झाड आहे. मी जेव्हा मामाच्या गावाला जायची ना, तेव्हा माझी आजी मला सांगायची, की ही मेहंदी असतात ना, तर माझी आजी ही मेहंदीची पानं काढून तिला वाट्यावरती पूर्ण वाटून घ्यायची. त्याच्यामध्ये कात वगैरे टाकून मेहंदी तयार करायची. आणि लिटरली आम्ही ती मेहंदी अशी बोटाने लावायचो हातावरती 4 टिपके आणि बोटं रंगवायचो. तर हे झाड बघून मला पूर्ण माझ्या लहानपणीच्या आठवणी मला ताज्या झाल्या. आता यापुढे ज्या तिघीजणी चाललेल्या आहेत त्या माझ्या मैत्रिणी आहेत. म्हणजे हा एक योगायोगच म्हणावा, की मी आज गार्डनमध्ये आलेले आहे आणि योगायोगाने का होईना पण मला या गार्डनमध्ये माझ्या मैत्रिणी मिळालेल्या आहेत. आता इथे हे आहे बोरीचं झाड. तर हे बोरीचं झाड तुम्ही बघू शकता पूर्ण असं गोल आहे, गोलाकार आहे. आणि मे महिन्यात पण या बोरीला जेव्हा बोरं येतील तेव्हा ते किती छान वाटेल ना, एकदम सही वाटेल. तर असं हे जे गार्डन आहे ना असं पूर्ण विविध फुलांनी, विविध फळांच्या झाडांनी आणि विविध शोच्या झाडांनी हे जे गार्डन आहे पूर्ण नटलेलं आहे. खूप सही आहे आणि मला अशा प्रकारचं गार्डन खूपच आवडतं. तर तुम्ही जर कल्याणमध्ये राहत असाल तर नक्की तुम्ही या गार्डनला व्हिजिट द्या. अप्रतिम आहे आणि हे जे गार्डन आहे ना हे सकाळी 6 ते 10 ओपन असतं. पण ते 10 वाजता ओपन ते क्लोज नाही करत. आम्ही पूर्ण 11:30पर्यंत आम्ही गार्डनमध्ये होतो. पूर्ण 12पर्यंत ओपन असतो. सकाळी 6 ते 12पर्यंत ओपन असतो. संध्याकाळी 4 ते 8पर्यंत हे गार्डन ओपन असतं. तर तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या. तर खूप सही आहे, सुंदर आहे हे झाड आणि सहीच आहे. मी तर म्हणजे गार्डनमध्ये शूट करते आहे. पण ज्ञानेश पण त्याच्या मैत्रिणीबरोबर, त्याच्या फ्रेंडबरोबर म्हणजे खूप छान असं एन्जॉय करतो आहे तो. खूप छान मस्त खेळतो आहे. कारण मी सुद्धा त्याला खूप दिवसानंतर गार्डनमध्ये त्याला मी घेऊन आलेली आहे. तुम्ही बघू शकतात की खूपच सुंदर छान असं हे गार्डन आहे आणि इथे त्यांनी वेळसुद्धा दिलेली आहे. आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत कारण आम्हाला खूप भूक लागलेली आहे. पप्पांनासुद्धा भूक लागलेली आहे. आता हे जे गार्डन आहे तर मी तुम्हाला सांगेल कल्याणला जो आधारवाडी जेल आहे त्या
जेलच्या अपोजिटलाच हे गार्डन आहे. तर तुम्ही बघू शकता समोर एक बैलगाडी चाललेली आहे. तर असं वाटतं की अरे चला, म्हणजे कुठंतरी कल्याणमध्ये पण छोटी छोटी गावं आहेत, पण खूप बरं वाटतं बैलगाडी वगैरे बघून. आणि तुम्हाला जर या गार्डनला व्हिजिट द्यायचं असेल तर तुम्ही आधारवाडी जेर रोड आहे, त्या जेर रोडलाच हे गार्डन आहे. वो था ना, मतलब नहीं क्या, मतलब डांसिंग, सिंगिंग, कराटे क्लासेस, जिसमें मतलब जिसको प्राइज मिला है, उसने के लिए बोला इसको, ये कराटे क्लास में जाता है ना, तो इसको वाइट और and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild.
आलेलो आहोत आणि आता 12 वाजलेला आहे. खरं म्हणजे आम्ही निघताना किती 9 वाजता निघालो होतो आणि पूर्ण 12 वाजत येता आणि गार्डनमध्ये ज्ञानेशची मैत्रीणसुद्धा भेटली होती. माझीसुद्धा फ्रेंड होती. माझी फ्रेंड नॅनची मैत्रीण भेटली होती. तर खूप छान दोघांनी खूप छान मस्त एन्जॉय केलं वगैरे. आणि दुसरी गोष्ट मी आज त्यांच्या शाळेत नाही पाठवलं कारण त्याचं ना म्हणजे 2 दिवस तो बरा असतो, 2 दिवस त्याला सर्दी खोकला होतो आणि त्याच्यामुळं मी त्याला शाळेत नाही पाठवलं असं आहे. कारण आणि आता कसं ना त्याच्या शाळेमध्ये डान्सची प्रॅक्टिस आहे, त्यामुळे फक्त 1.25 तासच त्याची शाळा असतं. पण त्याच्यामुळं मी असं विचारते 1.25 तासाचा मी घरी अभ्यास घेईन असं आहे. पण एवढंच की फक्त आता सोमवारचाच दिवस फक्त, नंतर मग त्याची शाळा रेग्युलर असणार आहे. 7:45 ते 10:30 त्याची स्कूल असणार आहे. म्हणजे 2.25 तास असणार आहे. 2.25 तास म्हणजे टाईम खूप मोठा आहे असं आहे. तर आणि बाकी तुम्ही बघितलंच असेल गार्डन खूप मोठं आहे आणि आतमध्ये आणि काय ना आम्ही सकाळी मी तर फक्त चहाच पिऊन गेली होती. बाकी पप्पा आणि ज्ञानेशने पण चहा पिला होता. फक्त पप्पांनी चहा बिस्किट खाल्लं होतं, त्यामुळे त्यांना भूक लागली होती. कारण आतमध्ये ते गोल फिरून आणि ज्ञानेश पण खूप खेळला वगैरे आणि मी पण थोडंसं वॉकिंग केलं. तर थोडं म्हणजे तो गार्डन आतमधून खूपच मोठा. मी सुद्धा खूप वॉकिंग केलं, खूप छान मस्त गोल गोल राऊंड मारली, थोडी बसली वगैरे. त्यामुळे मलाही भूक लागली होती आणि लिटरली आम्हाला 11:30 वाजले होते. आम्ही गार्डनच्या बाहेर आलो आणि मग बाहेर आल्यानंतर एवढी भूक लागली होती म्हणून आम्ही ज्ञानेशने आणि पप्पाने मेदूवडा घेतला आणि मी डाळवडा घेतला आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये आहे. अगदी 25 रुपये प्लेट आहे. तर आम्ही ते पटापट खाऊन घेतलं आणि मग आम्ही निघालो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे सांगेल की सकाळी 6 ते 10चं टायमिंग आहे. पण छान मस्त 12पर्यंत गार्डन ओपन असतो. तर आणि सकाळी एवढी काहीच गर्दी नसते, संध्याकाळी खूप सारी गर्दी असते. बाकी सकाळी एवढी काही गर्दी नसते, त्यामुळे सकाळी छान मस्त आपण वॉक करू शकतो. ज्ञानेशलाही खूप बरं वाटलं, मलाही खूप बरं वाटलं. आता मी घरी आलो, मी पण थोडी फ्रेश झाले आणि मी इथे ब्लॅक टी घेतलेला आहे. खरं म्हणजे मी ज्ञानेशला सकाळी ब्लॅक टी दिला होता, त्याने अगदी थोडाच ब्लॅक टी पिला, बाकीचा ब्लॅक टी तसाच होता. तो मी आता पिऊन घेते. तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या.